विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजित आबा पाटील, त्याचबरोबर मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमचे उमेदवार राजू ज्ञानू खरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा, सांगोला, पंढरपूर या ठिकाणच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आज या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये ही भव्य दिव्य अशी जाहीर सभा होत आहे। मी मोहोळ विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भाने बोलायला या ठिकाणी उभा आहे। आम्हाला त्या ठिकाणी साहेबांना कमी वेळ असल्यामुळे आणि 12 दिवसाचा प्रचाराचा कालावधी उपलब्ध असल्यामुळे जिल्ह्यामध्ये एखाद दुसरी सभा मिळणार होती, त्यामुळे मोहोळ करता आणि माढा करता टेंभुर्णी हे ठिकाण निवडून या ठिकाणी आज पवार साहेबांनी सभेला वेळ दिलेली आहे। आदरणीय पवार साहेबांच्या साक्षीने मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये राजू खरे हे त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत, हे किमान मी सांगतोय किमान 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार अशी परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी निवडून केलेली आहे। आणि याच्यामध्ये आमची कर्तबगारी काहीच नाही। आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भानं या उभ्या महाराष्ट्रामध्ये जी सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे, ज्या लोकांनी पवार साहेबांना फसवलेलं आहे त्यांना धडा शिकवण्याच्या करता येणाऱ्या 20 तारखेला उभ्या महाराष्ट्रातली जनता आतुरतेने वाट पाहत आहे। लहान मुलं सुद्धा तुतारी करायला लागलेले आहेत। तुतारीचा येड लागलेला येड अक्षरशः सगळ्याला, आणि त्यामुळं अभिजित आबा तर मोठ्या मताधिक्याने निवडून येतीलच, परंतु इतर उमेदवार देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। वेळ कमी आहे, परंतु माझ्या मतदारसंघाच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाचे विषय आदरणीय पवार साहेब जर आमच्या भागातल्या जनतेने राजू खरे यांना मोठ्या मताधिक्याने केवळ फक्त आपल्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी निवडून देणार आहेत, तर त्या मतदारसंघातल्या जनतेची अत्यंत महत्त्वाची मागणी आहे। ती महत्त्वाची मागणी म्हणजे आमच्या मतदारसंघातल्या राजन पाटील नावाच्या राक्षसाने अनगरला अप्पर तहसील कार्यालय नेलं, आमच्या मोहोळ तालुक्याचे 2 तुकडे केले आणि ते तुकडे करून माढा तालुक्याच्या बॉर्डरवर असलेल्या त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये तहसील कार्यालय घेऊन गेले। तहसील कार्यालयाचे म्हणजे तालुक्याचे 2 तुकडे केले। या विषयावर आमचा मोहोळ तालुका जो आहे तो प्रचंड असा प्रक्षुब्ध आहे। लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर भय निर्माण झालेला आहे। त्या अनगरला तहसीलच्या कामाच्या निमित्ताने जाण्याकरता आमच्या माय माऊली, आमच्या माता भगिनी, आमचे बांधव त्या ठिकाणी तयार नाही आहेत, आणि या करता म्हणून मोहोळ तालुका 1 महिना बंद राहिला। मोहोळ तालुक्यात कडकडीत बंद पाळला गेला। अजितदादा उपमुख्यमंत्री असताना मोहोळ मध्ये आल्यानंतर अजितदादांचं स्वागत कडकडीत बंद पाळून करण्यात आलं। अशा पद्धतीने या मोहोळ तालुक्यानं एकमुखानं मागणी केलेली आहे की अनगरला झालेलं अप्पर तहसील कार्यालय कसल्याही परिस्थितीत रद्द झालं पाहिजे। आमची साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे, काही करा। सरकार आल्याबरोबर परवा जयंत पाटील साहेबांनी मोहोळच्या सभेत जाहीर केलं, सरकार आल्यानंतर 3ऱ्या दिवशी अनगरचा अप्पर तहसील कार्यालय रद्द करणार असा शब्द प्रदेशाध्यक्षांनी दिलेला आहे। तसाच शब्द आम्हाला राष्ट्रीय अध्यक्षांकडून, आमच्या नेत्याकडून आम्हाला या सोलापूर जिल्ह्यातल्या या सभेमध्ये अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे 30 वर्ष सलग एकाच कुटुंबामध्ये सत्ता असताना, 15 वर्ष राजन पाटील हे स्वतः आमदार असताना, 15 वर्ष त्यांच्याच विचाराचा आमदार असताना सलग 30 वर्षाची सत्ता, देशामध्ये त्यांच्या विचाराचा पंतप्रधान, राज्यामध्ये त्यांच्या विचाराचा मुख्यमंत्री, राज्यामध्ये त्यांच्याच विचाराचा अर्थमंत्री, त्यांच्याच विचाराचा त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री असताना सुद्धा त्यांना मोहोळ तालुक्यातल्या जलसिंचनाचे प्रकल्प मार्गी लावता आले नाहीत। आता म्हणतात सीना नदीवर बॅरेज बांधून देऊ, भीमा नदीवर बॅरेज बांधून देऊ, भोगावती नदीवर बॅरेज बांधून देऊ। यांना यांच्या सत्ता काळामध्ये आष्टी उपसा सिंचन योजना पूर्ण करता आली नाही, शिरापूर उपसा सिंचन योजना पूर्ण करता आली नाही, आणि आता हे सगळं आता करणार म्हणून आश्वासन देत आहेत। मग 30 वर्ष सत्तेमध्ये असताना राजन पाटील काय झोपा काढत होते का, हा प्रश्न देखील त्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। यामुळे आमची मागणी आहे,
सीना भोगावती जोड कालवा हा आमचा एक महत्वाचा आमच्या तालुक्यातला प्रश्न आहे, तो आपण मार्गी लावून दिला पाहिजे। आमच्या तालुक्यामधली आष्टी उपसा सिंचन योजना ती आपण मार्गी लावून दिली पाहिजे। आमच्या मतदारसंघातली उत्तर सोलापूरच्या दृष्टीने महत्वाची असलेली शिरापूर उपसा सिंचन योजना ती आपण मार्गी लावून दिलं पाहिजे। मोहोळ तालुक्यामध्ये आज तागायत एवढा मोठा तालुका असताना 4 राष्ट्रीय महामार्ग आमच्या तालुक्यातून जातात, मोहोळ मधून जातात, दर एसटी स्टँड मोहोळ मध्ये नाही। त्यामुळं मोहोळ मध्ये तुमच्या बारामतीच्या धर्तीवर आम्हाला त्या ठिकाणी बसस्थानक त्या ठिकाणी करून दिलं पाहिजे, एवढ्याच मागण्या करतो। अभिजित आबांना मनापासून शुभेच्छा देतो। आपण आशीर्वाद दिल्यानंतर प्रस्थापितांना विस्थापित करून विस्थापितांना सत्तेवर आणण्याचं काम आपल्या आशीर्वादाने नक्की होणार आहे। अभिजित आबा निवडून येणार आहे, राजू खरे निवडून येणार आहे, अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।